नाशिक शहरातल्या होलसेल औषध विक्रेते औषध विक्रीच्या आडून फसवणुकीचा गोरख धंदा करत असल्याचं धक्कादायक वास्तव उघडकीला आलंय। आज तेच औषध विक्रेते बंदचा इशारा देऊन नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। नाशिक शहरातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्येही अशा स्वरूपाचं मेडिकल क्षेत्रातलं रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्यांच्यावरही कारवाई कठोर होण्याची मागणी होतीये। नाशिक जिल्ह्यात औषध विक्री घोटाळा, काही केमिस्ट कडून फसवणुकीचं रॅकेट, गोरख धंदा चालवणाऱ्यांवर कारवाई। औषध विक्रीच्या माध्यमातून फसवणुकीचं रॅकेट चालवलं जात असल्याचं नाशिक जिल्ह्यात उघडकीस आलंय। त्यातल्या काहींना मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हची साथ होती। जिल्ह्यातल्या काही निवडक किरकोळ औषध विक्रेत्यांना सिप्ला कंपनीकडून सवलतीच्या दरात औषधांचा पुरवठा केला जात होता। हा पुरवठा करताना शहरातले होलसेल विक्रेते मध्यस्थाची भूमिका बजावत होते। किरकोळ विक्रेत्यांच्या नावानं कंपनीला खोट्या ऑर्डर्स देऊन सवलतीच्या दरात औषधांचा साठा जमा करायचा आणि तो मूळ किमतीत इतर विक्रेत्यांना विकायचा असा गोरखधंदा 2013-14 पासून शहरात सुरू होता। माहिती अधिकाराच्या अंतर्गत ही बाब उघडकीस आल्यावर एफडीएने छाननी सुरू केली। यात 12 जण दोषी आढळलेत। यात केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षांचाही समावेश आहे। यापैकी दोघांवर गुन्हा दाखल झालाय। इतरांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे। सिप्ला कंपनीला त्याच विक्रेत्यांना त्यांनी दिले असं भासून त्यांच्याकडे वेगळा डाटा सबमिट केला। ॲक्च्युली प्रत्यक्षात त्याचे विक्रेते होते, त्यांना तो माल मिळालाच नाही, परंतु सिप्लाला बिल सादर करताना त्यांनी असं दाखवलं की हा माल त्यांना मिळाला, त्यांना दिला प्रत्यक्षात ज्यांच्याकडे ज्यांना स्पेशल रेट अप्रूव्ड आहे त्यांना। तर त्यामुळे त्या संदर्भात त्यांनी फोर्स बिलं बनवले आहेत। तर त्या अनुषंगाने आमच्या डिपार्टमेंटची कारवाई चालू आहे। या कारवाई विरोधात होलसेल विक्रेत्यांनी जिल्ह्यातल्या विक्रेत्यांना एकत्र करत बंदची हाक दिली आणि त्याचा फटका सर्वसाधारण रुग्णांना बसणार आहे। आज अचानक होलसेलनी दुकानं बंद केले। गोळे कॉलनीतली सर्व होलसेलर दुकानं बंद असल्या कारणाने उद्यापासून आम्हाला त्या माध्यमातून पेशंटची फेस करण्यासाठी आम्हाला लाईफ सेविंग ड्रगचा तुटवडा भासणार आहे। त्या अनुषंगाने आम्ही अप्रत्यक्ष ह्या बंदमध्ये त्यांच्यावर जो पोलीस गुन्हा दाखल झालेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो झालाच पाहिजे, परंतु त्यांच्यावर कारवाई झाली त्यांच्या गैरकृत्याबद्दल किंवा अव्यवहाराबद्दल, तर त्यांना आपण त्यांनी इतरांना औषध विक्रेत्यांना बंद करण्याचा हा जो निर्णय घेतलेला आहे हा जनतेवर अन्याय करणारा आहे। नाशिकमध्ये सुरू झालेली ही कारवाई म्हणजे हिमनगाचं एक टोक आहे। अशाच स्वरूपाचा प्रकार उत्तर महाराष्ट्रातल्या इतर शहरातही सुरू असल्याचा संशय आहे। त्यामुळे लवकरच इतर शहरात अशाच स्वरूपाची धडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनानं दिलाय। मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।